सोलापूर शहर. सोलापूर शहराचं खरंच दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण अनेक आहेत सोलापूर शहराला दुर्दैवी म्हणायचं. त्यातलं पहिलं मोठं कारण असं मला वाटत आहे, आज जे तुमच्या समोर मी मांडणार आहे, सोलापूरचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे सोलापूरच्या प्रशासकीय स्तरावरती, विशेष पाहता सोलापूर शहराला ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरी गरज असते ते म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांच्या खालील वरिष्ठ अधिकारी. हे खूप गरजेचं असतात, चांगले भेटणं. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहराच्या महानगरपालिकेला एक चांगला अधिकारी मिळत नसल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळत आहे. चांगला अधिकारी यासाठी मी म्हणतोय की जो अधिकारी इथं आयुक्त म्हणून, उपायुक्त म्हणून किंवा अतिरिक्त आयुक्त म्हणून येईल किंवा रुजू होतो, तो सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून एकनिष्ठ राहून, आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून आपलं काम आणि सोलापूरची प्रगती, भरभराटी आणि सोलापूर चांगलं, स्वच्छ आणि चांगले रस्ते, अतिक्रमणमुक्त रस्ते, कचरामुक्त सोलापूर शहर आणि स्वच्छ सोलापूर, ड्रेनेज न तुंबलेले सोलापूर शहर असं करणं गरजेचं आहे. मात्र अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की सोलापूरला एक चांगला अधिकारी भेटेन असं झालंय. हेच मुख्य सोलापूरचं दुर्दैवी आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल, कारण यासाठी आपण सोलापूरकर सुद्धा तितकेच जबाबदार आहात. आपण गप्प राहतो, आपण गप्प त्या म्हणतो ना की मुकाटाने गप्प मार खात राहतो. त्यामुळंच आलेले अधिकारी खरं तर या सोलापूरकरांच्या शांत भूमिकेचा, शांत राहण्याचा कुठेतरी गैरफायदा घेत असतात. त्यामुळेच सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आता पिछाडीवर जाताना पाहावयास मिळत आहे. कर्नाटक राज्याला जवळच असलेलं हे सोलापूर शहर तुम्ही जर गुलबर्गा किंवा विजापूरमध्ये जाऊन पाहिलं तर त्या शहराची तुलना आणि सोलापूर शहराची तुलना केलात तर आज आपण विजापूर आणि गुलबर्गा या शहरांपेक्षा कित्येक वर्षांनी मागे जात असल्याचं दिसून येईल. हे दोन शहर कर्नाटकातील एकेकाळी सोलापूर शहरापेक्षा किमान 15-20 वर्ष मागे असायचे. मात्र आता आपण तितक्या वर्ष मागे गेल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे. सोलापूर शहराची परिस्थिती मी तुम्हाला आज दाखविणार आहे. जे व्हिडिओ तुम्हाला मी आता माझ्या बाजूला दाखवणार आहे, डाव्या बाजूला चालू झालेत व्हिडिओ, पहा तुम्ही. ही वस्तुस्थिती सोलापूर शहराची आहे. ही सोलापूर शहराच्या बुधवार बाजार या ठिकाणची आहे. काल बुधवार बाजार होता. सोलापूर शहराचे दोन प्रामुख्याने मुख्य बाजार मानले जातात, ज्याला आसपासचे लोक सुद्धा या बाजारात खरेदी करण्यासाठी येत असतात. एक म्हणजे मंगळवार बाजार आणि दुसरा म्हणजे बुधवार बाजार. बुधवार बाजाराच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतरची ही दृश्य आपण माझ्या डाव्या बाजूला पाहत आहात. पहा कसली परिस्थिती या बाजारात आहे. रस्त्यावर मधोमध ड्रेनेज लाईनचं पाणी जात आहे आणि या पाण्यामध्येच बसून व्यापारी आपला व्यापार करत आहेत. आता तुम्ही म्हणाल व्यापाऱ्यांना इतकी मोठी समस्या असताना व्यापारी या ड्रेनेजच्या पाण्यामध्येच का व्यापार करत असतील? कारण हा आठवड्यातला एकदा बाजार भरतो. आज जे धंदा होतो तो पुढच्या आठवड्याभरात तेवढा होत नसतो. राहिलेल्या 6 दिवसात तेवढा धंदा होत नाही. त्यामुळं हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. अशा ड्रेनेजच्या घाण पाण्यात सुद्धा व्यापारी व्यापार करण्यासाठी मजबूर आहेत आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जनता देखील मजबूर झालेली आहे. सोलापूरकरांचं हेच मोठं दुर्दैव आहे. एखादा अधिकारी लाज कुठे विकली आहे की काय असंच म्हणावं लागेल. अधिकाऱ्यांना लाज नाही का? झोन अधिकारी असो किंवा पालिकेचे कोणतेही वरिष्ठ अधिकारी असो, हे अशा परिस्थितीत सोलापूरकरांना का का असं हे सगळं घडत आहे? सोलापूरकरांना एका बाजूला वेठीस धरण्याचं काम घडत आहे की काय, असंच या दृश्यावरून आपल्याला वाटत आहे. आणि जनताही तेवढंच म्हणजे याला जबाबदार आहे. इथली जनता, इथले दुकानदार, या बाजारातले व्यापारी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. कारण या व्यापाऱ्यांकडून तक्रार देखील साधी करण्यात येत नसते आणि त्याचाच फायदा हे अधिकारी उचलतात. ठीक आहे, अधिकाऱ्यांना किंवा झोन अधिकारीकडं, आयुक्तांकडं, उपायुक्तांकडं, वरिष्ठांकडं हे व्यापारी तक्रार केलेली असतील, परंतु दुर्दैव असं की हे अधिकारी दुर्लक्ष करतात. त्याचं कारण काय? तर जिथं यांना मलई मिळते, जिथं लक्ष्मीचं दर्शन होत असतं, ती कामं पहिला करतील, त्या ठिकाणचे टेंडर पहिला काढतील,
त्या ठिकाणचे कामं झाल्यानंतर लक्ष्मी दर्शन होणार असते, त्यासाठी हे अधिकारी हे कर्मचारी जातीने लक्ष देतात. मात्र अशा परिस्थितीत लक्ष घालणार नाहीत, कारण ही कामं बोगस झालेली आहेत. विशेष म्हणजे सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटीच्या वेळेस हा रस्ता जेव्हा तयार करण्यात आला त्यावेळेला इथं नव्यानं लाईन टाकण्यात आलेली होती आणि त्यानंतर सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. जोडबसवना चौक ते भारतीय चौक विजापूर वेसपर्यंत हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. मात्र या रस्त्याच्या खाली जी लाईन टाकण्यात आलेली आहे ती बोगसरित्या टाकण्यात आलेली आहे. त्यामुळंच 12 इमाम चौक असो, विजापूर वेस असो, भारतीय चौक असो किंवा जोडबसवना चौक असो, या ठिकाणची ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असते आणि त्याचाच परिणाम की तुम्ही दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता. सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलेलं आहे की सोलापूर शहर स्वच्छ करण्याच्या मार्गावर आहेत. सोलापूर शहर स्वच्छ करण्यासाठी अनेक ठिकाणी अतिक्रमण मुक्त खोके काढत आहेत, तर काही ठिकाणी कचरा काढला जात आहे, तर काही अधिकारी स्वतः झाडू हातात घेऊन झाडू मारण्याचं देखावा करत आहेत. मात्र अशी परिस्थिती कुठे असेल, ड्रेनेज लाईन तुंबलेली असेल किंवा एखाद्या ड्रेनेजला चेंबरचा झाकण नसेल, तर त्या ठिकाणी मात्र या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते की काय, असा प्रश्न आता मला विचारावंसं वाटतं. कारण आपण पाहिलंय की ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे ते केवळ देखावासाठी आहे. महानगरपालिकेला एखादं मानांकन, एखादं सर्टिफिकेट किंवा आपल्या उदो उदो करून घ्यायचं असतं अधिकाऱ्यांना. मात्र खरी परिस्थिती जर सोलापूरची पाहावायची असेल तर ही आहे सोलापूरची खरी परिस्थिती. ही एका रस्त्यावरचीच परिस्थिती नाहीये, तर संपूर्ण सोलापूर शहरात तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. अनेक ठिकाणी ड्रेनेजची लाईन तुंबलेले असतात, अनेक ठिकाणी ड्रेनेजला झाकण नाहीये, अनेक ठिकाणी रस्ते सोलापूरचे अतिक्रमणवाले झालेले आहेत. व्यापारी स्वतः अतिक्रमण करतात, चिरीमिरी घेऊन हेच अधिकारी लोक त्यांना अतिक्रमण न काढता त्यांना सहकार्य करतात. त्यामुळं सोलापूर सध्या पिछाडीवर जात आहे. खरं तर हे ड्रेनेज लाईनचं काम अत्यंत चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाचं होणं गरजेचं आहे. मात्र असं असताना हे आता नुकताच 2 ते 3 दिवसापूर्वी 12 इमाम चौक येथे ड्रेनेजची लाईन तुंबल्यानंतर, तिथली ड्रेनेजची लाईन वारंवार तुंबत असल्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून नागरिकांच्या तक्रारी आणि पत्रकारांच्या मार्फत, विविध बातम्यांच्या मार्फत जेव्हा हे उघडकीस आलं तेव्हा मात्र आता तिथं काम करण्यात आलं काल. मात्र हे काम सुद्धा बोगस झालेलं आहे. ज्या ठिकाणी किमान 18 इंचपेक्षा जास्तच्या व्यासाची पाईपलाईनची गरज आहे त्या ठिकाणी केवळ 6 इंच 9 इंचची लाईन टाकण्यात येत असते. त्यामुळे पुन्हा खोदा, पुन्हा काम करा आणि पुन्हा चिरीमरीचं लक्ष्मी दर्शन घ्या, असाच प्रकार अधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळेच हे शर्मेची बाब म्हणावी लागेल की सोलापूरकरांनो, आपलं दुर्दैव आहे, तुमचं माझं आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की सोलापूरकरांना एक चांगला अधिकारी भेटेन असं झालेलं आहे. आणि यांना जबाबदार आणखीन एक मोठं लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी सुद्धा या अधिकाऱ्यांवरती आता वचक राहिल्याचं दिसून येत नाहीये. कारण आपण पाहिलंय की आमदार असो, नगरसेवक, सध्या तरी नगरसेवक नाही आहेत, आमदार असले तरी आमदारांचे सुद्धा हे अधिकारी ऐकत नसल्याचे एकंदरीत पाहावयास मिळत आहेत. पालकमंत्र्यांचं ऐकायला तयार नाहीत, असले अधिकारी सोलापूरच्या नशिबी भेटलेले आहेत. त्यामुळंच सोलापूर आपलं पिछाडीवर जात आहेत आणि त्याला तुम्ही आम्ही सगळेजण जबाबदार आहात. मात्र अधिकारी चांगला भेटणं खूप गरजेचं झालं आहे. आता हे दृश्य पाहून किमान आता तरी या अधिकाऱ्यांची लाज कुठेतरी निघून जाईल आणि हे काम होईल अशीच अपेक्षा बाळगतो. आणि तुम्हाला आजचा हा जो आम्ही दाखवलेला एपिसोड होता, हा जो आमच्या बातमी होती, ही जी बातमी होती ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कळवा. आणि हे बातमी पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा. हे अधिकाऱ्यांपर्यंत जायला पाहिजे इतकं काम किमान तुम्ही करा. आणि सोलापूरकरांनो, जागे व्हा. तुमच्या निद्रा अवस्थेमुळेच सोलापूर पाठीमागे जात आहे आणि त्याचाच फायदा हे अधिकारी घेत असल्याचे एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे. इथेच थांबतो. पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल, सोलापूर.